Hello friends, welcome to my channel. Friends, today we are going to learn Standard 7 Subject Mathematics and Chapter number 1 Geometrical Constructions. मित्रांनो, तुमच्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअरसुद्धा करा. मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1 जो आहे तो घेणार आहोत. त्याचा आधीचा पार्ट झालेला आहे, तो तुम्ही पाहिला असेल, नसेल पाहिला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. चला फ्रेंड्स, सुरुवात करूया. स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स प्रॅक्टिस सेट 1 तिसरं गणित आहे मित्रांनो. दोन गणित आपण आधीच्या सेटमध्ये घेतलेले आहेत, तो तुम्ही पाहिलाच असेल. ड्रॉ ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल. दोन अँगल ट्रायंगल आपल्याला काढायचे आहेत. पहिला आहे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, म्हणजे विशाल कोन ज्याचा एक अँगल जो आहे तो 90 पेक्षा मोठा असतो. अँड राईट अँगल म्हणजे परफेक्ट 90 असतो असा काटकोन, राईट अँगल ट्रायंगल. फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्क्रुअन्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ इच ट्रायंगल. आता मित्रांनो, इथे आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचे आहेत प्रत्येक अँगलचे त्या ट्रायंगलमधील. ओके, वेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्क्रुअन्स इज लाय. आता मित्रांनो, पॉईंट ऑफ कॉन्क्रुअन्स म्हणजे काय? अँगल बायसेक्टर ज्यावेळेस आपण काढतो ते जे एका पॉईंटमध्ये मिळतात तो म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्क्रुअन्स. तर आपल्याला ते काढायचे. सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा आपल्याला मित्रांनो काढावं लागेल ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजे काय? त्याचा एक अँगल जो आहे तो वन अँगल जो आहे तो 90 पेक्षा मोठा असणार आहे. त्या फ्रेंड्स एक साईड तर काढून घेतली. मेजरमेंट काही दिलेलं नाही आपल्याला. आपण काढणार आहोत. आता समजा मी याला नाव देतो फ्रेंड्स BC. ओके फ्रेंड्स, BC आणि अँगल B जो आहे फ्रेंड्स मी हा 90 पेक्षा मोठा काढतोय. मग बघा, तुम्ही 100 काढू शकतात. 90 पेक्षा कोणताही मोठा जर आपण एक अँगल काढला त्या ट्रायंगलचा तर तो ऑब्ट्यूज असणार आहे. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने हे ठेवा. बरोबर B वर ठेवणार, या रेषेवर काल सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने ठेवा. आणि फ्रेंड्स, आता 90 पेक्षा मोठा जर असेल तर मी सपोज 100 काढतो. 100 सुद्धा काय ऑब्ट्यूज अँगलच आहे. हा 100 इथे बघा या पद्धतीने. ओके, हा इथपर्यंत मी काढला. हा पॉईंट मिळवला. नंतर हा जोडून द्या. 100 तुम्ही 110 घेऊ शकतात, 120 घेऊ शकतात, काही तुम्ही घेऊ शकाल. ओके फ्रेंड्स, आता मी ही लाईन जी ती जोडतो. ओके, आता फ्रेंड्स हा जोडला या पद्धतीने. याला मी नाव देऊन टाकतो A. अँड अगेन जॉईन द सेगमेंट AC. AC ला जॉईन करूया. हा जो AC आहे त्याला मी जॉईन करतो. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने याला जॉईंट केला. फ्रेंड्स, हा जॉईंट केल्यानंतर जो ट्रायंगल तयार झाला, ट्रायंगल फॉर्म झाला, तो म्हणजे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. कारण काय? याचा जो आपण अँगल B आहे तो किती घेतला होता? 100 घेतला होता, म्हणजे 90 पेक्षा मोठा होता. ओके फ्रेंड्स, 100 घेतला होता की 110 घेतला होता तर 100 घेतला होता. ओके, तुम्ही काही घेऊ शकता. आता मित्रांनो, प्रत्येक अँगलचा आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. सपोज मी आधी Cचा काढतो. त्यासाठी काय केलं होतं आपण मित्रांनो? तर कंपासचा यूज केला होता. C वरती आपण ठेवणार पॉईंट C वर. आणि आधी काय करणार? त्याच्या ज्या दोन साईड्स आहेत BC आणि AC याच्यावर दोन पॉईंट मिळवणार. बघा फ्रेंड्स, या पद्धतीने काल केलं होतं आपण. एक इथे घेतला आणि एक इथे घेतला. ओके फ्रेंड्स, आता हे घेतल्यानंतर याचा यूज करायचा आहे, या दोन पॉईंटचा यूज करायचा आहे. आणि त्याचा इंटरनल जो स्पेस आहे तिथे आपल्याला आर्क काढायचे आहेत. अशा आर्क काढायचे आहेत की त्या एकमेकींना काय होतील, त्या इंटरसेक्ट करतील. आता बघा, याचा वापर केला मी. एक इकडे आर्क काढतोय. ओके, आता याचा यूज करणार आणि इकडे एक आर्क काढणार. आता मित्रांनो, यांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे हा पॉईंट आणि C हा जोडणार. हा झाला त्याचा अँगल बायसेक्टर अँगल Cचा. ओके फ्रेंड्स, हा जो आहे तो जोडून द्या. ओके, हा जोडल्यानंतर फ्रेंड्स या पद्धतीने दिसेल. बायसेक्टर जे थोडे हलक्या हाताने काढा. या पद्धतीने हा काढला अँगल बायसेक्टर याचा. इथे दाखवा. ओके, सिमिलरली आपण Bचा पण तसाच आपण अँगल बायसेक्टर काढायचा आहे. मग Bचा आता काढायचा आहे. त्यात ज्याप्रमाणे Cला रचना केली त्याच्या ज्या साईड्स होत्या तिथे आपण दोन पॉईंट्स मिळवले, तसंच आता AB आणि BC वर दोन पॉईंट्स मिळवणार. बघा या पद्धतीने. आता मित्रांनो, इथे खूप आर्क होणार आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायची कोणती आर्क केव्हा काढली ती. B वर इथे ठेवलाय. एक AB वर पॉईंट मिळवणार आणि दुसरा मिळवणार मित्रांनो BC वर. आणि हे जे दोन पॉईंट मिळाले ना, याचा यूज करायचा आहे. आता याचा यूज करायचा आहे. या स्पेसमध्ये आपल्याला इंटरसेक्टिंग आर्क काढायचे. थोडं वाढून घेतलं तरी चालेल, जेणेकरून या आर्कमध्ये मिक्स होणार नाही. एक काढणार इकडे आणि तेवढंच डिस्टन्स कायम ठेवून इथे ठेवणार आणि काढणार इकडे. आता मित्रांनो, पॉईंट B अँड धिस पॉईंट जॉईन द सेगमेंट. आता हा पॉईंटने हा पॉईंट जोडून द्या. तो तुम्हाला काय मिळते बघा.
तो जोडल्यानंतर मला असं लक्षात येईल हा पॉईंट आणि बी हा जो आहे फ्रेंड्स जोडून द्या. ओके, हा जोडल्यानंतर बघा फ्रेंड्स या पद्धतीने येईल. हा जो रे आहे एबीसीचा अँगल बायसेक्टर आहे फ्रेंड्स. बी जो आहे बीचा अँगल बायसेक्टर काढला, सीचा अँगल बायसेक्टर राहिला, आता राहिला ए. सेम प्रोसिजर करायची आहे. आता ए मध्ये त्याच्या ॲडजॉइनिंग साईड कोणत्या आहेत, ए बी आणि ए सी. इथे 2 पॉईंट मिळवणार, एक या पद्धतीने इकडनं मिळवा आणि एक इकडनं मिळवा. ओके फ्रेंड्स, ओके हे दिसले. आता मित्रांनो या 2 पॉईंटचा यूज करून या स्पेसमध्ये आपल्याला इंटरसेक्टिंग आर्क काढायचे आहेत. थोडं डिस्टन्स वाढवलं कमी केलं त्याचा काही फरक पडत नाही. मात्र एकदा की जे डिस्टन्स घेतलं, आता बघा साधारणपणे मी कमी घेतो किंवा थोडं जास्त घेतो, यांच्यामध्ये मिक्स व्हायला नको त्यामुळे. ओके, आता एक इकडे एक आर्क काढली आणि नंतर इथे ठेवणार आणि दुसरी आर्क जी ती काढणार त्याला इंटरसेक्ट करणारी रेस, त्याला इंटरसेक्ट करणारी. ओके, एक हातात कॅमेरा आहे ना फ्रेंड्स. ओके, आता मित्रांनो हे लक्षात घ्या, तो पॉईंट होता हा माझा. दिस पॉईंट अँड पॉईंट ए जॉईन. आता हे पॉईंट जोडायचे आहेत आपल्याला. ओके फ्रेंड्स, हे जोडून द्या या पद्धतीने, हे जोडा. हा जोडल्यानंतर फ्रेंड्स तुमच्या लक्षात येईल याचा अँगल बायसेक्टर हा होता, याचा अँगल बायसेक्टर हा होता आणि याचा अँगल बायसेक्टर समजा हा आहे. ओके, तुमच्या असं लक्षात येईल हे तिन्ही अँगल बायसेक्टर जे आहेत एकाच पॉईंटमध्ये येत आहेत. ओके, अँड दिस पॉईंट इज कॉल्ड कॉन्करन्स. हा जो पॉईंट आहे मित्रांनो यालाच आपण काय म्हणतो, द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. मग मित्रांनो हा जो पॉईंट आहे हा नेमका कुठे आलेला आहे, तर आपल्याला दिसतोय हा जो पॉईंट आहे तर नेमका त्याच्या इंटरनल पार्टमध्ये आला आहे, माहिती का, लाय इन देअर इंटेरियर. हा जो ट्रँगल काढला त्याच्या इंटेरियरमध्ये तो आहे हे आपल्याला इथे कळालं. मग बघा मित्रांनो ऑप्टिज अँगल ट्रँगल काढला, त्याचा द पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो आहे तो कुठे आला, इंटेरियर इन द ट्रँगल. ओके, आता आपल्याला काढायचं आहे मित्रांनो राईट अँगल ट्रँगल. तीच प्रोसिजर करायची आहे, फक्त आपला हा ट्रँगल असणार आहे राईट अँगल ट्रँगल. मीन्स याचा जो एक अँगल आहे तो किती असणार आहे तर 90 डिग्री असणार आहे. फ्रेंड्स प्रोटेक्टरचा यूज करून 90 डिग्री काढूया. आता बरोबर या पद्धतीने ठेवा हा. ओके, हा ठेवल्यानंतर मित्रांनो 90 डिग्री बघणार, 90 डिग्री. ओके, हा आला फ्रेंड्स 90 डिग्री. इथून हा जॉईन करून द्या, हा जो येतो जॉईन करून त्याला नाव द्या. हा जॉईन केल्यानंतर याला नाव देतो मी, सपोज हा आहे, याला ABC दिलं त्याला PQR देऊया. हा P, हा Q आणि हा R. आणि नंतर मित्रांनो हा जो येतो जोडून द्या, PR जो येतो जोडा, म्हणजे ट्रँगल PQR आपला फॉर्म झाला आहे. ओके, दिस ट्रँगल इज राईट अँगल ट्रँगल, अँगल Q विथ 90 डिग्री हिअर. सो फ्रेंड्स आता पुन्हा तीच प्रोसिजर तुम्हाला करायची आहे. सो यूज करा कॉम्पसचा, आरवर ठेवणार, त्याच्या दोन ॲडजस्टंट साईड आहे त्याला पॉईंट मिळवणार 1 2. आता याचा यूज करणार आणि इंटरसेक्टिंग आर करणार. ओके, याचं सुद्धा इकडनं या पद्धतीने त्याला इंटरसेक्ट करणारी आर्क ही काढली. आता फ्रेंड्स हा जो पॉईंट आहे हा आणि आर जो आहे तो जोडून द्या. हा जो फ्रेंड्स जोडा तो त्याचा अँगल बायसेक्टर असणार आहे. ओके, आता मित्रांनो हे अँगल बायसेक्टर आहे. आता पुन्हा Q वरनं आणि P वरनं करणार तीच प्रोसिजर. एक पॉईंट इकडे घेतला, एक पॉईंट इकडे घेतला. ओके, थोडं वाढवून घेतलं जेणेकरून मिक्स होणार नाही. नंतर इकडे ठेवणार, एक पॉईंट इकडे आणि पुन्हा याच्यावरनं एक पॉईंट दुसरा इकडे. जॉईन दिस 2 पॉईंट्स, दिस पॉईंट अँड पॉईंट Q. सो वी गेट अँगल बायसेक्टर ऑफ अँगल Q. हा जोडून द्या फ्रेंड्स. हा जोडल्यानंतर या पद्धतीने याला द्या. आता राहिला आहे फ्रेंड्स पी पण आपल्याला डिवाईड करायचा आहे. हे तर डिवाईड झालेत 2. आता अँगल P डिवाईड करायचं आहे, त्यामुळे सेम प्रोसिजर करायची. P वर ठेवून P वरती ठेवणार, 2 पॉईंट मिळवणार. एक पॉईंट सपोज मी इकडे मिळवला आणि एक मिळवला इकडे. ओके, आता या 2 पॉईंटचा यूज करून मित्रांनो त्याच्या इंटेरियर स्पेसमध्ये आपण काय करणार, इंटरसेक्टिंग आर काढणार. आता तिसरा ज्यावेळेस काढतो त्यावेळेस मिक्स होतात मित्रांनो, ते लक्षात घ्या.
त्यामुळे हे थोडं डिस्टन्स वाढवून घेतलं, कमी केलं तरीही चालतं. हा एक इकडे मिळवला. आता इकडचा पॉईंटवरून ठेवणार आणि त्याला इंटरसेक्टिंग आर्क जी आहे ती काढणार. ती मी काढली आहे. आता फ्रेंड्स हा जो पॉईंट मिळाला आहे बघा, दिस पॉईंट अँड पॉईंट पी जॉईन करायचा आहे. ओके, हा फ्रेंड्स जॉईन करून द्या. आता मित्रांनो हा जॉईन केल्यानंतर बघा अँगल बायसेक्टर जे आहेत ते या पॉईंटमध्ये मिळतात आणि हा जो आपला पॉईंट आहे द पॉईंट ऑफ कॉन्क्रुअन्स हा कुठे, हा सुद्धा या ट्रँगलच्या मध्ये आहे, नाही का. आपला प्रश्न तो विचारलेला आहे, वेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्क्रुअन्स लाय. हा कॉन्क्रुअन्स ऑफ लाय कुठे आहे नेमका, तर तो कुठे आहे तर ट्रँगलमध्ये. मग ते आपल्याला आन्सर जे ते लिहावं लागेल ते आपण लिहूया. इथे लिहितो मित्रांनो दोन्ही ट्रँगलचं. ओके, द पॉईंट ऑफ कॉन्क्रुअन्स ऑफ द अँगल बायसेक्टर्स, द point of concurrence of the angle bisectors in obtuse angle triangle. आणि दोघांचे एकाच ठिकाणी, त्यामुळे तो इथे ते पण इथे लिहून टाका, अँगल ट्रायंगल अँड right angle triangle lie in their interior. Lie in their interior. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपल्याला हा जो पॉइंट ऑफ कॉन्क्रुअन्स होता हा मिळाला आहे. तो कुठे होता तर या आपल्या ट्रँगलच्या मध्ये आहे. हा इथे सुद्धा मध्ये. नेक्स्ट सम नंबर 4, ड्रॉ द राईट अँगल ट्रायंगल. मित्रांनो राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. अँड ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट साइड वेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्क्रुअन्स लाय. आता फ्रेंड्स आपल्याला राईट अँगल ट्रायंगल काढायचं. आधी हे महत्त्वाचं, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय तर त्याचा वन अँगल जो असणार आहे, एक अँगल जो आहे तो असणार आहे 90 डिग्री. सो फ्रेंड्स आधी आपण एक साईड काढली बघा, मी ती साईड जी ती काढलेली आहे, हिला नाव देतो सपोज मी BC. अँगल बी जो आहे तुम्हाला राईट अँगल काढायचा आहे. तर मित्रांनो प्रोटेक्टरचा यूज करा. अँगल बी वर बरोबर तो पॉईंट ठेवा, लेंथ BC वर ही इथली जी लाईन आहे ती ठेवा आणि बरोबर 90 वरती आपल्याला पॉईंट मिळवता येईल. हा सपोज मी 90 घेतला. तर फ्रेंड्स हा जॉईन करून द्या. हा पॉईंट जो आहे तो जॉईन करा. तुम्हाला अँगल ABC जो आहे तो मिळेल, त्याची साईड AB आपल्याला मिळाली. आता मित्रांनो याला नाव देऊन टाका. समजा मी इथे याला नाव दिलं A. जॉईन द पॉईंट A and C and form an angle ABC which is right angle triangle. आता फ्रेंड्स हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, आता काय करायचं आहे तर त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचे. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे साईड जे आहेत मित्रांनो या साईड बायसेक्ट करतील. त्यासाठी आपण आधी BC घेणार. आपण मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो, एखादी साईड आपल्याला सेगमेंट जी ती बायसेक्टर करायची तर काय करायचं, तिच्या हाफपेक्षा जास्ती डिस्टन्स घ्यायचं. या पद्धतीने बघा, हे साधारणपणे निम्मेपेक्षा जास्त आहे. C वर ठेवणार. BC ची काढतो लक्षात घ्या, BC ची, त्यामुळे C वर ठेवणार. एक वरच्या बाजूला कंस काढायचा आहे आणि एक खालच्या बाजूला कंस काढायचा आहे. तेवढंच डिस्टन्स ठेवायचं आहे. B वर ठेवणार, एक वरच्या बाजूला कंस आणि एक खालच्या बाजूला कंस. फ्रेंड्स हे जे इंटरसेक्टिंग पॉईंट या दोन्ही आर्कचे मिळालेत, हा एक इथे आणि हा एक इथे, हा जॉईंट करा आणि ही लाईन जी असणार आहे तर BC ची परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे. ओके फ्रेंड्स, जॉईन करा हिला. आता ही जॉईन केल्यानंतर फ्रेंड्स आता लक्षात घ्या, BC ची परपेंडिक्युलर बायसेक्टर ही आली, त्यामुळे परपेंडिक्युलरचं साईन मीन्स 90 डिग्री अँड हिला करता येईल आपल्याला हाफ दाखवता येईल. ओके फ्रेंड्स, लाईन आहे त्यामुळे या पद्धतीने इकडे चिन्ह द्या. मित्रांनो BC जी आहे ती सेगमेंट आपण किंवा ती साईड जी आहे ती आपण काय केली तर परपेंडिक्युलर बायसेक्टर तिच्या काढला आहे. आता आपण काढूया AC चा. आता AC ची परपेंडिक्युलर बायसेक्टर या पद्धतीने इकडनं येईल. तर त्यासाठी आपण काय करणार, AC च्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्सवरती घेणार. बघा साधारणपणे निम्मेपेक्षा जास्त दिसतंच आहे आपल्याला. एक याच्या त्या लाईनच्या वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला आर्क काढणार. तेवढंच डिस्टन्स ठेवणार A वर. त्या ज्या आर्क आहेत तिला इंटरसेक्ट करणार. दुसरी आर्क खाली पण काढणार आणि वरती पण काढणार. आता फ्रेंड्स हे जे दोन पॉईंट मिळालेत ना, हा पॉईंट आणि हा पॉईंट नीट लक्षात द्या, हा पॉईंट यांना जॉईन करणारी सेगमेंट काढा किंवा लाईन काढा. ओके फ्रेंड्स, ही जी आहे ती या पद्धतीने मी काढतो आहे. ओके,
आता फ्रेंड्स ही लाईन काढल्यानंतर या पद्धतीने आपल्याला हा परपेंडिक्युलर बायसेक्टर जो आहे तो एसीचा मिळाला आहे बघा, नीट लक्षात घ्या. मुद्दाम हलक्या हाताने काढली पण तुम्हाला ती दिसत असेल. ओके फ्रेंड्स, आता साईड कोणती राहिली आहे तर बीसीची काढली गेली आहे, एसीची काढली गेली, राहिली आहे एबी. एबीचं डिस्टन्स घेणार निम्म्यापेक्षा जास्त. ओके, या पद्धतीने. आणि एक एबीच्या या साईडला आणि या साईडला एक आर्क काढणार, मिक्स होतील आर्क लक्षात घ्या. नंतर पुन्हा एवर ठेवणार, तेवढंच डिस्टन्स कायम आहे. आणि पुन्हा या पद्धतीने काढणार. मित्रांनो पॉईंट लक्षात ठेवा, मला हा इथे मिळाला एक आणि हा एक इथे मिळाला आहे. यांना जॉईन करून द्या. ए बीची परपेंडिक्युलर बायसेक्टर जी आहे ती ही असणार आहे. ओके फ्रेंड्स, हा जोडून द्या. आता फ्रेंड्स हा जोडल्यानंतर आपल्याला या पद्धतीने ही लाईन मिळाली. ओके फ्रेंड्स, आपण काय केलं तर आधी राईट अँगल ट्रायंगल काढला, नंतर बीसीची परपेंडिक्युलर बायसेक्टर, नंतर एसीची परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि नंतर ए बीची परपेंडिक्युलर बायसेक्टर काढली. आता या परपेंडिक्युलर बायसेक्टर जिथे मिळतात एकमेकांना तर तो पॉईंट आहे हा. याला नाव देऊन टाका मित्रांनो सी. ओके, याला नाव दिलं आपण सी. मित्रांनो द पॉईंट ऑफ कॉन्ग्रुअन्स सी लाईज ॲट द मिड पॉईंट ऑफ द हायपोटिनियस. आता मित्रांनो हा हायपोटिनियस आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामुळे हा कुठे मिळाला आहे तर हायपोटिनियसच्या मिड पॉईंटवर मिळाला. मिड पॉईंट का तर आपण आधी ही एसीची जी बायसेक्टर काढली, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आहे तो बरोबर मिड पॉईंटवर होता आणि या दोन्ही सुद्धा कुठे मिळाल्या तर तिथेच मिळाल्या. त्यामुळे मित्रांनो याचा आन्सर काय लिहिता येईल आपल्याला, द पॉईंट ऑफ कॉन्ग्रुअन्स सी लाईज ॲट द मिड पॉईंट ऑफ द हायपोटिनियस. बघा मित्रांनो इंटिरियरला पण नाही आहे, एक्स्ट्रा बरोबर तो मिड पॉईंटवरच तो पॉईंट मिळाला आपल्याला. सो राईट दिस, द पॉईंट ऑफ कॉन्ग्रुअन्स, द पॉईंट ऑफ कॉन्करन्स C lies at the midpoint of the hypotenuse. मित्रांनो हाच आपला प्रश्न होता. आय होप तुम्हाला तो कळाला असेल. भेटूया मित्रांनो उद्या प्रॅक्टिस सेट 2 मध्ये. थँक्स.